नमस्कार बंधू भगिनींनो, स्वर्गीय राजीव गांधी या देशाचे माजी पंतप्रधान यांचा जन्मदिवस हा 20 ऑगस्ट। हा दिवस आपण दरवर्षी सद्भावना दिन म्हणून संपूर्ण भारतभर संपन्न करत असतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तसं तर भारताच्या संस्कृतीतच जगालाच आपण एक कुटुंब मानलेलं आहे आणि म्हणून आपल्याकडे विश्व कुटुंबकम अशी सद्भावना जगाच्या बाबतीत आपली राहिलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, अशा प्रकारचं देखील आपण या निमित्तानं म्हटलेलं होतं। आपल्याकडे असंही म्हणतात की होऊ देत सर्व सुखी, सगळ्यांनी सुखी व्हावं, सर्वेत्र सुखीन सन्तु सर्वे सन्तु निरामया, अशा पद्धतीच्या प्रार्थना आपण करत होतो। म्हणजे आपल्याकडे सद्भावना ही अगोदरपासूनच राहिलेली आहे, परंतु ही सद्भावना अलीकडच्या काळात कमी होताना दिसत असल्यामुळेच राजीव गांधी यांचा जन्मदिवस आपल्याकडे सद्भावना दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो आहे। हाच सद्भाव जो पूर्वीपासून आपल्याकडे होता तो सतत भारतात व जगामध्ये टिकून राहावा म्हणून आपण हा दिवस साजरा करतो। 20 ऑगस्ट 2024 म्हणजे या दिवशी आपण राजीव गांधी यांची 80वी जयंती आणि सद्भावना दिन साजरा करणार आहोत। राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झालेला आहे। माता इंदिरा आणि पिता फिरोजी यांच्या पोटी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ते नातू होत। त्यांचं शिक्षण सुरुवातीचं शिक्षण त्यांनी दिल्ली या ठिकाणी घेतलेलं आहे, नंतरचं शिक्षण देहरादून या ठिकाणी घेतलेलं आहे, नंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडनला गेलेले आहेत, तिथून ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं आहे, पण त्या जो पूर्ण अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम ते पूर्ण करू शकलेले नाही आहेत। नंतर लंडन येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स त्यांनी केलेला आहे, पण ही देखील त्यांना पदवी अर्धवटच सोडावी लागलेली आहे। आई इंदिराजींनी 1966 ला देशाच्या पंतप्रधान म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारला। तेव्हा आईची इच्छा होती की आपला मुलगा राजीवजी यांनी राजकारणामध्ये यावं, परंतु राजीवजींना मात्र हे काही पसंत नाही आहे, त्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा नव्हती। याच कालावधीमध्ये केम्ब्रिज या विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांची दोस्ती सोनिया गांधी यांच्याशी होते आणि त्या दोस्तीचं रूपांतर 1968 ला विवाहामध्ये झालेलं आहे। पुढे त्यांना 2 अपत्य झालेले आहेत राजीवजी आणि सोनियाजींना। आज या देशाचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असलेले राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे 2 अपत्य हे राहुल आणि प्रियंका राजीवजी आणि सोनियाजींचे आहेत। गांधी घराण्यामध्ये पुढे एक दुःखद घटना घडलेली आहे। राजीवजींचे सख्खे बंधू संजय गांधी हे विमान अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत आणि मग इंदिराजींना असं वाटतं की आता संजय तर गेला, आता कमीत कमी राजीवनी तरी राजकारणामध्ये त्यांच्या सोबत काम करावं। नाईलाज झाला कुणाचा, राजीवजींचा, आणि मग त्यांना शेवटी आईच्या आग्रहामुळे आणि परिस्थितीमुळे राजकारणामध्ये यावं लागलेलं आहे आणि ते राजकारणामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात। खरं तर त्यांना वैमानिक पायलट म्हणून काम करण्यामध्ये आनंद होता, त्यांनी पायलटची नोकरी देखील केलेली आहे। फोटोग्राफीचा देखील छंद राजीवजींना असलेला आपल्याला पाहायला मिळतो। पुढे राजकारणामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पायलटची ही जी काही नोकरी होती ती सोडून दिलेली आहे। आपल्या देशाचे सगळ्यात तरुण पंतप्रधान म्हणून, कारण वयाच्या 40व्या वर्षीच त्यांनी पंतप्रधान पद या ठिकाणी भूषवलेलं आहे आणि या देशाचे 6वे पंतप्रधान म्हणून त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो। 1984 साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तदनंतर राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान झालेले आहेत। त्यांच्या कार्यकालाचा जर आपण विचार केला तर त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी या देशाला माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं। राजीव गांधींनी नेहमीच भारतामध्ये अखंडता राहिली पाहिजे, जातीय सलोखा राहिला पाहिजे आणि एकात्मता राहिली पाहिजे, यासाठी मोठं काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। राजीव गांधी हे आधुनिक विचाराचे होते। भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं
त्यांनी मोठं काम केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केलेली आहे. आज आपण पाहतो की या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 6वी ते 12वी पर्यंत निवासी मोफत भोजनासह अत्यंत चांगली दर्जेदार व्यवस्था, दर्जेदार शिक्षण मिळताना आपण पाहतो आहोत. आणि त्यामुळेच की काय आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आज विविध क्षेत्रामध्ये देशातच नाही तर देशाच्या बाहेर देखील मोठ्या मोठ्या पदावरती या नवोदय विद्यालयात शिकून मुलं गेलेली आपल्याला दिसून येतात. प्रत्येक जिल्ह्याला एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करून खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण शिक्षण होतकरू विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचं मोठं काम या ठिकाणी राजीव गांधी यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 1986ला नवीन शैक्षणिक धोरण या देशामध्ये लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राजीवजी गांधी यांनी घेतलेला आहे. 1986 पासून 2020 पर्यंत म्हणण्यापेक्षा आतापर्यंत या देशामध्ये जे शैक्षणिक धोरण होतं ते राजीव गांधी यांनी अंमलात आणलेलंच धोरण राहिलेलं आहे. 1986च्या नंतरचं हे धोरण आता 2020 मध्ये बदललंय आणि या वर्षीपासून विद्यापीठ स्तरावर तर प्रथम वर्ष आणि MA द्वितीय वर्षासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण आपल्या विद्यापीठामध्ये लागू झालेलं दिसून येतं. म्हणून 1986 ते 2024 म्हणूया आपण आतापर्यंत या देशामध्ये राजीवजींनी लावलेलंच शैक्षणिक धोरण होतं. हे अत्यंत महत्वाचं काम राजीव गांधी यांनी केलेलं आहे. संगणकाच्या क्षेत्रामध्ये देखील राजीवजींनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. जेव्हा अमेरिकेनं काही महत्वाचे पार्ट्स आपल्या देशाला द्यायचे नाहीत असा असहाय्यता दर्शवली त्यावेळेला राजीव सारख्या तरुण पंतप्रधानाचं रक्त खवळलं आणि त्यांनी या देशातल्या वैज्ञानिकांना आव्हान केलं की काहीही असो आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे, त्यासाठी सरकार आपल्या पाठीशी उभं राहील, आपण आपल्याच बळावरती स्वदेशी संगणक निर्माण करा अशा प्रकारचं आव्हान केलं. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून विजय भटकर यांनी परम संगणकाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते आणि संगणकाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आज आपण पाहतो आहोत. याचं श्रेय आपल्याला राजीव गांधी यांना द्यावं लागतं. महानगर टेलिफोन निगम ज्याला MTNL असं आपण म्हणतो ची स्थापना करण्याचं काम आहे. पंचायत राजच्या संबंधानं त्यांनी केलेलं काम, अशी अत्यंत महत्वाची कामं त्यांनी केलेली आहेत. या MTNL मुळे दुर्गम भागामध्ये दूरध्वनी सेवा विस्तारण्यासाठी त्यांनी सार्वजनिक कॉल कार्यालय ज्याला PCO असं म्हणतो ते स्थापन करण्याचं महत्वाचं काम केलेलं आहे राजीव गांधींनी. आणि म्हणून दूरसंचारच्या क्षेत्रामध्ये देखील अत्यंत महत्वाची क्रांती राजीवजी यांच्या दृष्टी ज्याला काय म्हणूया आपण की आधुनिक दृष्टीमुळं आणि तंत्रज्ञानाची दृष्टी, विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीमुळं हे शक्य झालेलं आहे. खरं तर ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी राजीवजींचं केवळ 3 वर्षाचं वय होतं आणि त्याच काळात त्यांचे आजोबा या देशाचे पहिले पंतप्रधान झालेले होते. तेव्हापासून घरामध्ये देश विकासाशिवाय दुसरं काहीही राजीवजींना ऐकायला मिळालेलं नाहीये आणि तेच संस्कार त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा या कर्तृत्ववान पंतप्रधानाची हत्या आपल्याला माहिती आहे की चेन्नई जवळील श्री पेरंबदूर येथे एका जाहीर रॅलीच्या दरम्यान मानवी बॉम्बच्या साह्यानं 21 मे 1991ला त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. आणि खरोखरच हा अत्यंत देशवासियांच्यासाठी दुर्दैवी दिवस ठरलेला आहे. ज्या वेळेला राजीवजी हे जग सोडून गेले त्यावेळेला त्यांचं केवळ 47 वर्ष वय होतं. आयुष्याच्या 47व्या वर्षी त्यांना हा देश सोडून जावा लागलेला आहे. 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये शासनाकडून दरवर्षी सद्भावना दिवस तथा आपल्याला माहिती आहे की सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा केला जातो. तो 20 ऑगस्ट पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत. आणि आपल्याला माहिती आहे की 20 ऑगस्टला सद्भावना दिवसाची सकाळी 11 वाजता सगळ्या कार्यालयामध्ये, सगळ्या शाळांच्या मध्ये प्रत्येकाला शपथ दिली जाते
या ठिकाणी सद्भावना प्रतिज्ञा दिली जाते, सगळेजण शपथ घेतात। या दृष्टीने देखील हा दिवस आपण लक्षात घेण्यासारखा आहे। या ठिकाणी पुढे मी आणखीन आपल्याला सांगणार आहे की जी प्रतिज्ञा 20 ऑगस्टला प्रत्येक कार्यालयामध्ये विशेषत्वाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्याच महाविद्यालयामध्ये ही प्रतिज्ञा घेतली जाते, कार्यालयामध्ये घेतली जाते। ती कोणती प्रतिज्ञा आहे हे देखील आपण इथं पाहूया। प्रतिज्ञा अशा पद्धतीची घेतली जाते की मी अशी प्रतिज्ञा करतो, करते, मुलगा असेल तर करतो, मुलगी असेल तर करते। मी अशी प्रतिज्ञा करतो, करते की मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन। मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो या करते की आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुदायिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन। जय हिंद, अशी ही शपथ दिली जाते। आता या शपथेतूनच या सद्भावना दिवसाचं आपल्याला अर्थही लक्षात येतो आणि याचं महत्वही लक्षात येतं। काय प्रतिज्ञा आहे बघा। प्रतिज्ञा सांगते की प्रत्येकानं ही प्रतिज्ञा करायची आहे की मी जात, वंश आणि धर्म, जातीचा, वंशाचा, धर्माचा, प्रदेशाचा, भाषेचा भेद कधीच करणार नाहीये। अलीकडे आपण बघतोय की समाज व्यवस्थेमध्ये हा माझ्या जातीचा, तो माझ्या जातीचा, जातीयतेचं आणखीनही काही विष या समाज व्यवस्थेतनं संपूर्णपणे नष्ट झाले असं दिसत नाहीये। जी जात नाही ती जात असं आपण म्हणतो। जात जाईल कशी जात गुळावरली माशी, असं रामदास फुटाणेंनी जात पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी, हे की नाही, तो हा आता ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांनी खूप वर्णन केलेलं आहे। तर इथे या प्रार्थनेमध्ये आपल्याला काय प्रार्थना करायची आहे की मी जातीवरून भेदभाव करणार नाहीये। हा या वंशाचा, तो त्या वंशाचा, अशा पद्धतीचा मी भेदभाव करणार नाहीये। हा मी हिंदू धर्मीय, तो बौद्ध धर्मीय, तो तिसरा इस्लाम धर्मीय, आणखीन कोणी ख्रिश्चन धर्मीय, अशा प्रकारे धर्माच्या नावावर देखील या ठिकाणी भेदभाव केला जाणार नाहीये। भाषेच्या नावावर देखील केला जाणार नाही की माझी भाषा असणारीच लोक श्रेष्ठ, दुसऱ्याची भाषा असणारी दुसऱ्या प्रांतातले काही श्रेष्ठ नाहीये, अशी भाषाच्या नावावर देखील कुठल्याही प्रकारचा भेद मी करणार नाही। कळलं का? जात, वंश, धर्म, भाषा या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचा भेद करणार नाहीये। तर आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय असल्यामुळं आमचा भावनिक ऐक्य महत्वाचा आहे। पहिल्यांदा हिंदू है हम, हिंदी है हम असं म्हटलंय की सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, है की नाही। तर हिंदी है हम, इथे हिंदी या शब्दाचा अर्थ भारतीय, आम्ही भारतीय आहोत। एका ठिकाणी म्हटलंय ना आपल्या हिंदीतल्या याच्यामध्ये, मला वाटतं इक्बालच आहे, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। इंसान, खरं तर आपली संस्कृती इंसान, पहिल्यांदा मी माणूस आहे, माणूस म्हणूनच मी माणसाकडे पाहतो। जात, धर्म, पंथ, वंश, आहे की नाही, भाषा यावरून मी भेदभाव करणार नाहीये। तर भारतीय म्हणून आमच्या सगळ्यांच्या मध्ये भावनिक ऐक्य आणि सामंजस्य टिकेल यासाठी काम करीन। सगळ्यांच्या मध्ये भावनिक ऐक्य आलं पाहिजे, सगळ्यांच्या मध्ये सामंजस्य आलं पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मी आणखीन पुढची प्रतिज्ञा अशी करतो की आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन। पुढे काय म्हटलंय बघा, आमच्यामध्ये जे वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपाचे मतभेद असतील, बऱ्याच वेळेस माणूस म्हटल्यानंतर व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो किंवा प्रवृत्ती आपण असं म्हणतो। प्रत्येकाचे विचार काही सारखे असणार आहेत का? नाहीये, वेगवेगळे विचार असणारच ना। तर आमच्यामध्ये या विचारांच्या मुळे जर काही मतभेद झाले, मग ते वैयक्तिक मतभेद असोत, सामूहिक स्वरूपाचे मतभेद असोत,
मी हे मतभेद मिटवण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणार नाहीये. कशाचा? हिंसाचाराचा अवलंब न करता हे मतभेद मी विचार विनिमय करून आणि तेही संविधानिक मार्गाने सोडवीन. कारण या देशातला सगळा राज्यकारभार हा संविधानाच्या पद्धतीने चालतो आणि म्हणून एखाद्या माणसाशी माझे मतभेद, एखाद्या समाजाशी माझे मतभेद झाले, एखाद्या पक्षाशी जर माझे मतभेद झाले तर हिंसाचारातनं या ठिकाणी त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न मी करणार नाहीये. तर हे मतभेद आम्ही समन्वयानं, विचारविनिमयानं आणि तेही संविधानाच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करू. असं का टाकलं गेलं इथं? तर राजीव गांधींची जी हत्या झाली ती केवळ आपल्याला माहिती आहे की संविधानिक मार्गानं या ठिकाणी जे उपस्थित झालेला प्रश्न सोडवण्याचा अवलंब न केल्यामुळे, हिंसाचाराचा अवलंब करून, मानवी बॉम्बचा अवलंब करून एका कर्तृत्ववान पंतप्रधानाला आपल्याला गमवावं लागलेलं आहे. तर अशी दृष्टी पुढे तरी आपल्या पिढीमध्ये येऊ नये, एकमेकांच्या बद्दलचा सद्भाव राहावा म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वैयक्तिक स्वरूपाचे असोत, सामूहिक स्वरूपामधले मतभेद असोत, तर ते मतभेद एकतर आम्ही विचारविनिमयानं सोडू, आहे की नाही. विचारविनिमयानं जर नाही सोडवता आले तर संविधानिक मार्गाने विचारविनिमयानं सोडू, हिंसाचाराचा अवलंब करणार नाही आहेत. अशी प्रतिज्ञा या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला सद्भावना दिवसाच्या दिवशी दिली जाते. नव्हे त्याने स्वखुशीनं ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे. निव्वळ प्रतिज्ञा घेऊन चालणार नाही, तर ती प्रतिज्ञा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उतरविणं महत्वाचं आहे. नाही तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे तर आपण कित्येक दिवसापासून प्रतिज्ञा म्हणतो, पण खरोखरच आपण ती प्रतिज्ञा पाळतो का? खरं तर आपण ती प्रतिज्ञा पाळण्याऐवजी त्या प्रतिज्ञेला आपण पाळण्यातच ठेवतो. बरोबर आहे की नाही? प्रतिज्ञा पाळण्याच्या ऐवजी तिला कुठे ठेवतो आपण? पाळण्यातच ठेवतो. तर अशी ही प्रतिज्ञा पाळण्यात न ठेवता तिला आपण पाळलं पाहिजे. आणि अशी जर ही सद्भावनेची प्रतिज्ञा खरोखरच अंतःकरणातनं आपण पाळली तर या देशाला आपण जे काही महासत्ता बनवायचं म्हणतोय ते स्वप्न कधीही दूर राहणार नाहीये. परंतु आपण जर एकमेकांच्या द्वेष जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, भाषेच्या नावावर करायला लागलो तर मग पुन्हा नवे परकीय या देशात येतील. कारण या देशाला लागलेला शाप आहे की प्रत्येक वेळेला या देशामध्ये फोडा आणि झोडाची नीती अवलंबून मुघलांनी असेल, इंग्रजांनी असेल, पोर्तुगीजांनी असेल, डचांनी असेल आपल्यावर हजारो वर्ष राज्य केलेलं आहे. तर आता तरी आपल्याला या सगळ्या संकुचित विचारातनं, या प्रतिज्ञेच्या माध्यमातून बाहेर पडायचंय. आणि आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आमच्यात काही मतभेद झाले तर आम्ही ते चर्चेतनं, विचारविनिमयातनं, संविधानिक मार्गाने सोडू, हिंसाचाराचा अवलंब करणार नाहीयेत असा विचार करायला लावणारी अत्यंत महत्वाची प्रतिज्ञा आहे. आणि हिचा आपण खरोखरच जीवनामध्ये अवलंब करणं गरजेचं आहे. सद्भावना दिनाच्या निमित्तानं अनेक स्पर्धांचं आयोजन केलेलं जातं. कधी कधी सद्भावना रॅल्या काढल्या जातात, सद्भावना दौड आयोजित केली जाते. या निमित्तानं सांस्कृतिक विविध कार्यक्रम घेतले जातात आणि जेणेकरून धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये, समाजामध्ये कसा सद्भाव, सामाजिक समरसता, जातीय सलोखा, धार्मिक सलोखा कसा निर्माण होईल या दृष्टिकोनातनं या दिवशी प्रामाणिक प्रयत्न केले जातात. आणि म्हणून या दिवसाचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1992 म्हणजे 91ला राजीवजी गेले आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षीपासून या ठिकाणी राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार देखील या ठिकाणी घोषित केला जातोय. सद्भावनेसाठी काम करणाऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीची निवड करून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आपण जर बघितलं तर याचे मानकरी देखील खूप मोठी माणसं राहिलेली आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं सद्भावना दिवस देखील राजीवजी गेल्याच्या नंतर या देशामध्ये दरवर्षी 20 ऑगस्टला घेतला जातो आहे. राजीव गांधी यांनी सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी दिलेलं जे योगदान आहे त्या योगदानाच्या प्रतीची कृतज्ञता म्हणून, योगदानाच्या प्रतीचं या ठिकाणी स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
किंवा याच दिवसाला राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिन असं देखील म्हटलं गेलेलं आहे। या दिवसाचं दुसरं नाव काय? राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिन म्हणून देखील हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो। असा हा सद्भावना दिन अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्याला भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला सद्भावना ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आपण जर आपल्या शेजारी राष्ट्रांची परिस्थिती बघितली, पाकिस्तानसारखं राष्ट्र जिथं बहुसंख्यांक एकाच धर्माचे लोक आहेत, बांगलादेशाची आज अवस्था काय आपण बघतोय, तिथं एकाच धर्माचे बहुसंख्यांक लोक आहेत, तिथे देखील आज सद्भाव आपल्याला त्यांच्यामध्ये दिसत नाहीये। श्रीलंकेची देखील अवस्था काय झाली आहे, म्हणजे आपण आपल्या शेजारी राष्ट्र सगळीच आज जळताना पाहतोय अंतर्गत त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांनी। अशा अवस्थेमध्ये मात्र लोकसंख्येनं लोकशाहीच्या दृष्टीनं इतका अवाढव्य असणारा भारत देश मात्र म्हणावा तेवढा समस्यांनी शेजारी राष्ट्रांच्या पद्धतीने बघितलं तर त्रस्त नाही आहे। त्याचं कारण जर काय असेल तर आमच्या संस्कृतीमध्ये असणारी सद्भावनेची या ठिकाणी संस्कृती आणि ही सद्भावनेची संस्कृती जी विश्व कुटुंबकम पासून आलेली आहे ती संस्कृती नष्ट होणार नाही आणि या ठिकाणी आपल्यातला सद्भाव कुठल्याच संकुचित कारणासाठी संपणार नाही। यासाठीची आपण जशी प्रतिज्ञा घेतलेली आहे तशाच प्रकारचा आचरण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी माझ्यासह आपण सगळेजण करूया। असा संकल्प करणं हेच खऱ्या अर्थानं राजीवजींना अभिवादन करण्यासारखं आहे। ज्या राजीवजींनी या देशाला उभं करण्यासाठी आपलं आयुष्य कुर्बान केलं, त्या राजीवजींना खऱ्या अर्थानं जर या देशासाठी त्याग केलेलं समाधान मिळावं आपल्याला असं वाटत असेल, मग आपण कुठल्याही पक्षाचे असा, आपण कुठल्याही धर्माचे असा, परंतु आपण सगळे भारतीय आहोत आणि राजीवजींनी या भारताच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं त्यांच्या हे जे बलिदान आहे ते वाया जाणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी सद्भावना आपल्या अंतःकरणामध्ये बाळगूयात आणि असं अभिवचनही राजीवजींना देऊया की आपण या देशात सद्भाव निर्माण व्हावा, बंधुभाव निर्माण व्हावा, सामाजिक समरसता निर्माण व्हावी यासाठी आपलं आयुष्य वेचलं। हे आपण केलेलं काम आम्ही आमच्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम करू। त्या कामाला मागे जाण्याचा कधीही वेळ येऊ देणार नाहीत एवढी अभिवचन या निमित्तानं आपणास देतो। असं अभिवचन मी आपल्या वतीनं त्यांना देतो आणि पुनश्च एकदा राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। जय हिंद, जय भारत।